हा, अच्छा अच्छा, सुनीलचे मित्र का? हा हा, हो हो हो, अहो तयारच आहे ते. हो हो, कुठे येऊन देऊ तुम्हाला मी? अगं बाई, तुम्हीच येताय का घरी? नाही म्हटलं तुम्हाला कशाला उगाच त्रास ना, मला काय. बरं बरं, सुनील म्हणालाय का असं? हरकत नाही. नाही नाही, या ना तुम्ही घरी, उलट जेवायलाच या. हो का? नाही नाही, म्हणजे तुमच्या सोयीने कधीही या. हो हो, बरं बरं, हा. आणि एक मिनिट. थँक्यू बरं का. हं, हं. बरं, हां, या. हे सगळं आता उर्मीकडे जाणार आहे. त्याच्याबरोबर थोडे लाडू पण करून देऊ का? मला आनंद कसला झाला माहिती का? यांनी निदान पुनर्वसूबद्दल बोलायला सुरुवात केली. काय सांगताय काय माई? तेच तर म्हणाले, मुलाला धोरण आहे, दूरदृष्टी आहे, म्हणून तर ते विचार करत होते त्याला मठाधिपती करण्याचा. मी म्हणाले संबंध संपला नाहीये, तर म्हणाले संवाद संपलाय. अगं बाई, हो का? हो, म्हणजे याचा अर्थ संबंध आहे असं त्यांनाही मनातनं वाटतंय. खरं सांगू का बाई, रक्ताचं नातं आहे हो, ते असं थोडेच तुटणार आहे. आणि नंदिनीची ही थेरं बघून दादांना सुद्धा हे पटलं असेल की उर्मी या घरात सून आली तेच बरं झालं. नाहीतर नंदिनी जर का ह्या घरची सून झाली असती ना, तर विचार करा माई, सगळ्यांना नाकी नऊ आले असते. कुमुद, असं बोलू ना बाळा. पण खरंय ते खरं आहे ना माई. पण आपण आपल्याकडून नेहमी चांगलंच बोलावं कुणाही बद्दल. माई, तुम्हाला सांगू, मी ना ह्या जगात कुणाही बद्दल चांगलं बोलू शकते, पण ह्या नंदिनी बद्दल नाही. लहानपणी आम्ही म्हणायचो ना की ती माझी फत्ती आहे, तर खरंच ही माझी फत्ती. आणि जे काही हे माझ्यावर चिडलेत ना, ते त्या नंदिनीमुळे. देव बघतोय म्हणावं सगळं, तिला सुद्धा बघून घे. पुरे कुमुद. जाऊ दे, मी जरा जास्तच बोलले. अगं उर्मी, तू का गप्प आहेस? ऐकते मी. आता माझं ऐक. पुनर्वसूला म्हणावं, आता जरा ह्यांच्या मनासारखं वाग, त्यांच्या कलाने वाग, त्यांना बरं वाटेल असं वाग. त्यांचा राग निवळेल हळूहळू. आणि एकदा नंदिनीचं लग्न होऊन ती सासरी गेली ना, तर हे नक्की विचार करतील पुनर्वसूचा मठाधिपती म्हणून. पण त्यांनाही वाटतच आहे, पुनर्वसू मठाचीच नाही तर सगळ्या गावाची चांगली काळजी घेईल, गावात सुधारणा घडवेल, बदल घडवून आणेल. आणि त्याला सांग, हे आता पुण्या बिण्याचं बास म्हणा, तुमचं इथेच बसतान बसवा. हळूहळू घरातल्या देवधर्माचं तू हातात घे आणि मठाचं तो हातात घे, म्हणजे आम्ही दोघं तीर्थयात्रेला जायला मोकळे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?